इयोब अध्याय 18। मग बिल्दद शूही म्हणाला, तुम्ही कोठवर शब्द शोधून योजित बसाल? तुम्ही समज घ्या, मग आम्ही बोलू। तुमच्या हिशोबी आम्ही पशु का ठरलो? तुमच्या दृष्टीने आम्ही अशुद्ध का झालो? अरे क्रोधाने स्वतःस फाडून टाकणाऱ्या, तुझमुळे पृथ्वी ओस पडेल काय? खडक आपल्या ठिकाणचा ढळेल काय? तरी दुष्टाचा दीप मालवेल, त्याच्या अग्नीची ज्वाला झळकणार नाही। त्याच्या डेऱ्यातल्या प्रकाशाचा अंधकार होईल, त्याचा लामणदिवा विझून जाईल। त्याच्या जोराच्या ढांगा संकोच पावतील, त्याचीच युक्ती त्याचा निःपात करील। तो आपल्या पायांनी जाळ्यात अडकतो, तो पाशात पाऊल टाकीत आहे। त्याची टाच सापळ्यात अडकते, पाश त्याला धरून ठेवितो। त्याच्यासाठी पाश जमिनीत गुप्त ठेविला आहे, त्याच्या मार्गात सापळा ठेविला आहे। त्याला दहशत चोहोकडून घाबरे करीते, ती त्याचा पिच्छा पुरविते। त्याची शक्ती क्षुधिताप्रमाणे क्षीण होईल, तो केव्हा पडेल याची अरिष्ट वाट पाहत आहे। ते त्याच्या शरीराचे अवयव तोडून खाईल, मृत्यूचा ज्येष्ठ पुत्र त्याचे अवयव ग्रासील। ज्या डेऱ्याचा तो भरवसा धरी, त्यातून त्याला ओढून काढीतील। त्याला भयाच्या राजापुढे हजर करीतील। जे त्याचे नव्हेत, ते त्याच्या डेऱ्यात वास करीतील। त्याच्या वसतिस्थानावर गंधक उधळीतील। खालून त्याचे मूळ सुकेल व वरून त्याची डहाळी छाटीतील। देशातून त्याची आठवण बुजेल व पेठेत त्याचे नाव राहणार नाही। ते त्याला प्रकाशातून अंधकारात लोटीतील, त्याला जगातून पळवितील। त्याच्या लोकात त्याचे कोणी पुत्रपौत्र आढळणार नाहीत, त्याच्या बिऱ्हाडात कोणी उरणार नाही। त्याचा दुर्दिन पाहून पश्चिमेकडे राहणारे चकित होतील, पूर्वेकडे राहणारे कंपित होतील। कुटिलाच्या निवासांचे असेच निःसंशय होणार, देवाला न ओळखणाऱ्याच्या स्थानांचे असेच होणार।